जेव्हा आपण फिट राहण्याचा प्रयत्न करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी अडथळा निर्माण करतात. फिट राहायचं म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये डायट, एक्सरसाइज आणि स्ट्रेस कमी करणे म्हणजे ताणतणाव कमी करणे, हे सगळ्या गोष्टी आल्या. तर सगळ्यात आधी सुरुवात होते एक्सरसाइजपासून. तर एक्सरसाइज दररोज करायची आहे, हे मोटिवेशन आपल्याला राहायला पाहिजे, एनर्जी राहायला पाहिजे. जेव्हा स्टार्टिंगला आपण एक्सरसाइज करायची आहे असं विचार करतो तेव्हा स्टार्टिंगला आपल्याला जाऊ दे आज नाही करायची असं खूपदा मूड होतो. पण एकदा सुरुवात झाली तर आपल्याला एक्सरसाइज केल्यावर हॉर्मोन्स रिलीज होतात, काही केमिकल्स रिलीज होतात, डोपामिन, ज्याच्यामुळे आपल्याला फील गुड हॉर्मोन म्हणजे आपल्याला छान वाटतं. मग करताना सुरुवात करेपर्यंत वाईट वाटतं किंवा बोर होतं, पण नंतर छान वाटतं. त्यामुळे एक्सरसाइज हे आपल्या रुटीनमध्येच आपण सेट करायला पाहिजे. तर फिटनेससाठी आपल्याला एका ठराविक वयानंतर किंवा मुलांनासुद्धा मिडल एजमध्ये सुद्धा आपले मसल सगळ्यात आधी स्ट्रॉंग बनले पाहिजे आणि बॉडीमधला फॅट कमी व्हायला पाहिजे. बॉडीमध्ये जे फॅट असते ते आपल्या वेगवेगळे ऑर्गन्स जे अवयव असतात त्याच्या आजूबाजूला पण फॅट असते आणि आपल्या स्किनच्या खाली चरबी असते. तर असं जेव्हा आपण व्यायाम करायला सुरू करतो तेव्हा ही चरबी कमी कमी होत जाते आणि मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जेव्हा करतो तेव्हा हे मसल्सचं वजन वाढत जातं, म्हणजेच मसल स्ट्रॉंग होत जातात, मसलचे फायबर्स बनत जातात. तर मसलचं मास जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तर मसलचं मास वाढत जातं आणि फॅटचं, विसरल फॅट आणि बॉडी फॅट पर्सेंटेज हे दोन्ही गोष्टी कमी कमी होत जातात. तर याच्यासाठी आपल्याला एक्सरसाइज प्लस कार्डिओ एक्सरसाइज प्लस ॲप्स एक्सरसाइज अशा वेगवेगळ्या टाईपचे एक्सरसाइज करावे लागतात. तर कार्डिओ एक्सरसाइज आपल्या हार्टच्या हेल्थसाठी चांगलं आहे. आणि जेव्हा आपण मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज म्हणजे समजा बॅकचे मसल्स झाले, लेग मसल, आर्म मसल्स, शोल्डर मसल्स, असं वेगवेगळे मसल्स जे आहेत यांचे काम किंवा यांची वेट लिफ्टिंग जेव्हा आपण करतो, या मसल्सचा उपयोग जेव्हा करतो तेव्हा ते मसल्स स्ट्रॉंग होतात, नवीन फायबर्स त्याच्यात तयार होतात. तर आणि त्यांचं वजन पण वाढतो, मसल्सचं वजन वाढतो, मसल मास वाढतो आणि आपल्या पोटावरची जी फॅट असते, चरबी असते, बेली फॅट, जे की 40शी नंतर म्हणजे लवकर जात नाही, ते फॅट हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि आपल्या ऑर्गन्सच्या आजूबाजूला जे फॅट असतं जे की धोकादायक असतं ते फॅटसुद्धा कमी व्हायला लागतं. तर अशा प्रकारे हे स्लोली चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये. आणि हे जसं आता समजा एक जनरल असं बघितलं आहे की आपण जेव्हा व्यायाम सुरू करतो तर आपल्याला वाटतं की पटकन वजन कमी होईल, पण हे पटकन होत नाही, कारण मसलचं वजन वाढायला लागलं आहे आणि फॅट कमी व्हायला लागलं आहे. तर इकडचं वाढलं आहे आणि इकडचं कमी झाल्यामुळे सुरुवातीला आपल्याला वाटतं की वजन तर काहीच कमी होत नाही आहे एवढी एक्सरसाइज केल्यावर सुद्धा. तर हळूहळू ते आपल्याला कमी, स्टार्टिंगला जरी आपलं वजन कमी नाही झालं पण आपला मसल मास वाढत जातो आणि बॉडी फॅट, विसरल फॅट कमी होत जातं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे परसिस्टन्स. आपण मध्ये आज पाऊस आहे, आज मूड नाही असं न करता आपण रेग्युलर राहायला पाहिजे. रेग्युलर एक्सरसाइज केल्यावर, परसिस्टन्सली केल्यावर आपल्याला रिझल्ट नक्कीच मिळतं आणि आपल्या बॉडीच्या शेपमध्ये, आपल्या एनर्जीमध्ये चेंजेस येतात, आपल्याला मोटिवेशन येतं. तर हे झालं एक्सरसाइजबद्दल. दुसरं आहे डाएट. तर फक्त एक्सरसाइज केलं, वर्कआउट केलं, पण आपण डाएटची प्लॅनिंग नाही केली तर आपण आपलं काही दिवसांनी आपलं म्हणजे फॅट वाढत जाणार आणि एवढी एक्सरसाइज केलेली वेस्ट जाणार. तर आपल्याला जेव्हा आपण मसल्स म्हणत आहे, मसल्स एक्सरसाइज करत आहे, तर मसल्सचं आपल्याला फूड असते प्रोटीन्स. तर प्रोटीन आपल्याला साहजिकच वाढावं लागेल. आपल्या इंडियन डाएटमध्ये जनरली कार्बोहायड्रेट फॅट जास्त असते आणि प्रोटीन कमी असते. तर आपल्याला हे डाएट थोडं मॉडिफाय करावं लागते. त्याच्यामध्ये आपण प्रोटीन्स जास्त घ्यायला पाहिजे. प्रोटीन्स म्हणजे सगळ्या डाळी आल्या, मोड आलेली मटकी, दुधाचे पदार्थ जसं की पनीर झालं आहे आणि
एग्स आणि मीठ. तर या सगळ्या गोष्टी जास्त वाढवायच्या, पण हे खात असताना आपल्या लक्षात ठेवायचं की आपल्याला ते कमीत कमी तेल वापरून तयार करायचं आहे. दुसरं आहे फायबर डाएट, म्हणजे सॅलॅड, म्हणजे काकडी, गाजर, हे सगळं, बीटरूट, लिंबू. तर हे सगळं आपल्याला आपलं जेवण पचवायला पण मदत करतात आणि फायबर असल्यामुळे आपल्याला पोट पण भरून जातं. तर हे प्रोटीन्स, फायबर्स आणि विटॅमिन्स, मिनरल्स म्हणजेच मायक्रोन्यूट्रियंट्स, हे सगळं जास्त महत्त्वाचं आहे आपल्या शरीराला. वेगवेगळ्या फ्रूट्स आणि भाज्यामधून आपल्याला भरपूर विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आणि मायक्रोन्यूट्रियंट्स मिळतात, जे आपल्याला जास्त अमाऊंटमध्ये घ्यायला पाहिजे, जेणेकरून जेव्हा आपण वेट लॉस करत आहे तर आपल्याला अशक्तपणा येणार नाही किंवा आपले हेअर लॉस होणार नाही, स्किन डल होणार नाही. उलट आपल्या स्किनवर ग्लो यायला पाहिजे आणि हेअरला ज्या गोष्टी पाहिजे त्या गोष्टी मिळायला पाहिजे. म्हणून फ्रूट्स, सॅलॅड, प्रोटीन आणि विटॅमिन्ससाठी भाज्या भरपूर प्रमाणात आपण आपल्या डाएटमध्ये घेतल्या पाहिजे आणि वेळोवेळी घ्यायला पाहिजे. असं नाही की खूप गॅप झाला आहे आपल्या 2 मील्समध्ये, तर आपल्याला खूप भूक लागली, मग क्रेविंग होते, कंट्रोल होत नाही, मग आपल्यासमोर जे दिसलं ते आपण खातो. मग त्याच्यामध्ये चॉकलेट असू शकते, गोड किंवा ऑइली वस्तूची आपल्याला क्रेविंग होते. तर आपल्याला थोडा ते एवढी जास्त भूक लागायच्या आधीच खात राहावं लागते, हेल्दी ऑप्शन घेत राहावं लागते. जेव्हा आपण माइंडला ट्रेन केलं की हे वाईट आहे तर हळूहळू त्या गोष्टीबद्दल आपली क्रेविंग कमी कमी होत जाते. वन्स इन अ वाईल कधी ठीक आहे, पण असं दररोज आपल्याला जर वाटलं की ही खायचं आहे, हे खायचं आहे, तर ते धोक्याचं आहे. इन द लाँग रन आपल्याला ते डॅमेजच करणार आहे आपल्या बॉडीला, स्किनला, हेअरला. तर हळूहळू आपला रुटीन सेट होतो की आपण त्या हेल्दी गोष्टीच आपल्याजवळ ठेवायच्या, आपल्यासमोर ठेवायचा. प्रोटीन जास्तीत जास्त आपल्याला घ्यायचं आहे, प्रोटीन वाढवायचं आहे. तर असं डाएटमध्ये चेंजेस करणे गरजेचे आहे. तिसरं आहे स्ट्रेस आणि स्लीप म्हणजे झोपेची कमतरता जर आपल्याला आहे तर आपलं वजन कमी होण्यास अडथळा निर्माण होतो. आणि तसंच स्ट्रेस हॉर्मोन कॉर्टिसॉल जेव्हा तयार असतो तेव्हा माणूस रिलॅक्स होत नाही, झोप पण लागत नाही आणि मग मेटाबॉलिक चेंजेस होतात आणि आपल्याला वजन कमी करण्यामध्ये अजून डिफिकल्टी जाते. तर आपण माइंड रिलॅक्सेशनसाठी आपले हॉबीज करावे, वॉकिंग, जे काही आपली हॉबी आहे, गार्डनिंग, काही फ्रेंड्ससोबत बोलावं किंवा मग बुक रीडिंग आणि मेडिटेशन करू शकतो. माइंड रिलॅक्स राहायला पाहिजे. आणि जनरली फिमेल्समध्ये तर 40च्या नंतर मूड स्विंग्स होतात हॉर्मोनल चेंजेसमुळे किंवा मेनोपॉजमुळे. तर अशा वेळेस ते मूड चेंजेस आणि अँक्झायटी होते, अँगर असतो. तर यामुळे पण स्लीप होत नाही आणि या सगळ्यांचा परिणाम असं होतं की वेट गेन, स्पेशली बेली फॅट, वेट गेन अराउंड वेस्ट जातच नाही, स्टबन फॅट जमा होतो. तर अशा वेळेस आपण जर कंटिन्युअस प्रयत्न करत राहिलं तर नक्कीच यश मिळतं. तर अशा वेळेस मग आपल्याला गरज पडते मेंटरची, म्हणजेच गायडन्स जर आपल्याला व्यवस्थित झाला तर आपण डिमोटिवेट होत नाही, म्हणजे आज केलं उद्या नाही केलं असं होत नाही. आणि सोबत जर कंपॅनियन असले तर आपण बेटर वेनी हे करू शकतो की एकाचा मूड नसला तरी दुसरा मग आपण एक्सरसाइजला आज करायचंच आहे, मिस नाही करायचं आहे, अशा रीतीने ते होते. तर सगळ्यात आधी आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करायची आहे, स्लीप व्यवस्थित घ्यायची आहे, डिस्ट्रेसिंग करायचं आहे आणि एक्सरसाइज रेग्युलरली करायची आहे, हेल्दी डाएट नेहमी घ्यायचं आहे. एखाद वेळेस वन्स इन अ वाईल तुम्ही चीट करू शकतात, चीट मील करू शकतात. कधी बाहेर गेलं हॉटेलमध्ये तर स्वीट वगैरे ऑइली हे खाऊ शकतात, पण ते कमीत कमी ते टाळायचं आहे आपल्याला. आणि रेग्युलर डाएटमध्येच आपण सवय लावायची आहे की आपण हेल्दी फूड घेत आहेत. आणि मुलांनासुद्धा लहानपणापासूनच अशी सवय लावायची आहे, बाहेरचं फूड, जंक फूड कमीत कमी घ्यायचं आहे. तर असं फिटनेस जर्नी आहे. मध्ये मध्ये काही दुसरे प्रॉब्लेम्स आले तर फिटनेस जर्नीमध्येच ब्रेक होऊन जाते, पण नंतर परत 1-2 महिन्यांनी वापस हे फिटनेस जर्नी सुरू करायला पाहिजे. आपल्या स्किनमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस, स्किनवर ग्लो येतं, अँटी एजिंगसारखं हे काम करतं. आपलं एज जास्त दिसत नाही. जर आपण फक्त वेट लॉस केलं, एक्सरसाइज नाही केली तर आपले स्किन सॅगिंग होऊ शकते. पण जर डाएट फॉलो केलं आपण, प्रॉपर सगळ्या गोष्टी मिळाल्या आपल्या डाएटमध्ये, तर मग स्किनवर रिंकल्स किंवा स्किन सॅगिंग किंवा
एजिंग चेंजेस होत नाही. दुसरं आहे आपले हेअरची हेल्थ चांगली राहते, कारण सगळे न्यूट्रिएंट्स जे हेअरला पाहिजे ते आपल्याला मिळत आहे. म्हणून एक्सरसाइजसोबत डाएट खूप महत्त्वाचं आहे. तर हे जे फिटनेस रेजिम आहे हे आम्ही करत आहोत, स्टार्ट केलेलं आहे आणि बऱ्यापैकी विसरल फॅट आणि बॉडी फॅट पर्सेंटेज कमी झालेला आहे आधीपेक्षा 1.5 महिन्यामध्ये, आणि मसल जे आहे मसल मास वाढलेला आहे. आणि आम्ही ऑफिसर्स क्लब इथे हे मी आणि माझे हजबंड सुरू केलेलं आहे 1.5 महिन्यापासून. आणि आमचे मेंटर आहेत सुनील गावरे सर, ते दररोज फॉलोअप घेतात आणि डाएट प्लॅन आणि वर्कआउट प्लॅन बनवून देतात. तर आम्ही खूप हॅप्पी आहोत आमचे रिझल्ट्स बघून, आणि सगळ्यांना मी सांगणार की तुम्ही पण असं फॉलो करा आणि मोटिवेटेड राहा.